मास्टर 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि षटकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच 8 धावा 9 धावा स्कोर कार्डवर 4 बॉल चा खेळ होतोय. 5वा बॉल घेऊन तयार गोलंदाज. आवेस चान्स होता स्टंप आउट करण्याचा, मिस केलाय सुदेश. स्टंपच्या मागे आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉल येत असताना चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5-9 धावेचा 9 धाव आपल्याला स्कोर कार्डला पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल. फुलटस बॉल मिस केलाय. शॉर्ट थर्डमॅनला फील्ड होत असताना पहिलं षटक 10 धावा धावफलकावर बजाव. बॉलरचं नाव काय रे देवांग? गोलंदाज आमिर राजे गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी तयार. 10 धावा धावफलकावर पॉवर प्लेचं षटक सुजूच्या संपलं. 10 धावा खर्च केल्या. एक षटकार देखील पाहायला मिळाला परंतु इथे आमिर राजे तयार होत असताना 6वी मॅच म्हणजेच पॅनल मधली शेवटची मॅच. यानंतर आपण पाहणार आहोत. थोड्या वेळाचा ब्रेक असेल, जेवणाचा ब्रेक, आणि ब्रेक नंतर आपण येणार होती ॲक्शन पुन्हा एकदा क्रिकेटकडे, जिथे आपल्याला 2 सेमीफायनल आणि एक स्टंप आउट विकेट ही कला आहे. थँक्यू मास्टर. खऱ्या अर्थाने क्रिकेट आणि संगीत हे नातंच वेगळं आहे. एक मनोरंजन केलं जात आहे डीजे मातून. इथे विकेट येतोय. पिंटू नवीन बॅट्समन आल्या पिंटूने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक वन बाउन्स. चेंडू चाललाय सीमा पार. येतोय चौकार. कमालचा फटका खेळला पिंटूने. आंबेरवर केलेला हल्ला.
4 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 16 स्कोर कार्ड वर. पहिल्या षटकामध्ये 10 आले. आताच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल मध्ये 6 आले. 2 विकेट आहेत. हॅट्रिक बॉल होता ज्यावर चौकार खेचलाय. आता मात्र एज लागले आणि कॅच आउट. सोपा कॅच. पिन टू बॅक टू डगआउट. तिसरा विकेट या ओव्हर मध्ये येत असताना आहेत. 4 गडी बाद 16 धावा. नवीन बॅट्समन आशिष अगदी ऐशले ऑल स्टार या टीमचे ऑनर. आशिष शेवटचा बॉल असेल. दुसऱ्या ओव्हर मधला 16 धावा धब्बल कावर. एक बाजूला तीर्थ 11, दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते ॲशले ऑल स्टार. दोन्ही टीम साठी महत्वपूर्ण मॅच करूया. मरो डू ऑर डाय. जो संघ विजय होईल तो संघ मात्र सेमीफायनल मध्ये पाहायला मिळेल. पाठपुढे जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू वाढवतोय. एक धाव मात्र पूर्ण केली जाईल सिंगलने. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8.5च्या सरासरीने 4 गडी बाद 17 धावा एसडीजे.
6 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 24. शॉर्ट बॉल होता, फटका सजवला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी तेवढी चांगली नाही. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड पाहायला मिळते तो म्हणजेच 26. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 3 बॉल बाकी आहेत. लोचन आणि त्याच्या समवेत आशिष आपल्याला पाहायला मिळते फलंदाजीसाठी. आणि गोलंदाजीसाठी मनोज घरत. क्रिकेटचा खेळ आहे, कधी कुठे जाईल काही सांगता येत नाही, याचा काही नेम नाही. फुटबॉल चांगला बॉल, चेंडू जातोय. यावेळेस शॉर्ट थर्डमॅनला सिंगल पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार करा. स्कोरबोर्ड 27. 27 धावा ह्या धावफलकावर आहेत. अजूनही मात्र बघायला गेलं तर 2 बॉल बाकी आहेत. आशिषचा फटका उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि कॅच करतोय. विकेट. आशिष बॅक टू डग आउट. सव 26 माफ करा 27 झालेत आणि शेवटचा बॉल आहे. 5 बॉलचा खेळ होतोय. 2 ओव्हर मध्ये 17 होते, आताच्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 10 आलेत. शेवटचा बॉल असेल. चांगली गोलंदाजी. स्कोर कार्ड वर शेवटचा बॉल. 3री ओव्हर. आतमध्ये येऊन फटका खेळवला. इकडे मात्र 1 धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? दुसऱ्याचा प्रयत्न होत असताना चेंडू हातात आलाच नाही. 2 धावा येत आहेत. 12 धावेचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावर आहेत. वाजव. सहा बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये धावा किती येतील बघूया. गोलंदाज गणेश शेवटच्या षटकामध्ये आणि स्ट्राईकला लोचन. काय फटका खेळला लोचनने. खडे खडे चेंडूला पॉइंटच्या भागामध्ये पाठवलंय. इकडे काय होतं, इकडे क्षेत्ररक्षण होतं, इकडे मात्र बाउंड्री लाईन लांब आहे. कमिटमेंट क्षेत्ररक्षकाने केली. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 31. गुड बॉल. चांगला बॉल. यावेळेस सखलवरचा चेंडू. 31 स्कोर कार्ड वर आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 4 शेवटचं. 2 बॉल मध्ये 2 खर्च केलेत. गणेश तयार. लोचन तयार. आणखीन एक चांगला बॉल आहे का? नाही. खूप ऑप्शनच्या बाहेर. वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 32. स्कोर कार्ड वर 32 झालेत. लोचनच्या बॅटमधून एक षटकार नक्की आलाय आणि 4 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया किती धावा येतील. यावेळेस मात्र फटका सजा मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची दाट शक्यता आणि रन आउट मिळणार. विकेट. बॅक टू डग आउट. बजाव डीजे.
संदीप मस्करने जर षटकार खेचला तर आशिष कडून 500 रुपये देण्यात येतील. पाहूया. चांगला अख्खा बॉल आहे यावेळेस मात्र कमालीची गोलंदाजी बरोबर क्रीज मध्ये आणि सिंगल पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड 33. चेंडू झाले 4. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि फलंदाज संदीप मस्कर फटका सजवला डीप मध्ये जात. ओहो संदीप मस्कर हा देखील एक मुवमेंट आपल्याला पाहायला मिळतोय. एकाची तो बूटच निघून गेलं होतं धावता धावता. शेवटचा बॉल 34 स्कोर कार्ड वर. चांगला बॉल शेवटचा बॉल देखील इकडे मात्र डॉट येतोय विकेट येतोय. 34 धावा आणि 35 आव्हान. हॅलो हॅलो. कमिटीने अंपायरला पाणी पुरवायचं आहे. कोणाचा? चुकी प्रा किती आहे? शेवटचा कॉल असेल.
म्हणजे वेदांत मोरे नामांकित गोलंदाज भोपरांच्या ए टीम मध्ये खेळतात. स्ट्रायकिंग एंडवर सुजेंद्र पिंपले उर्फ सुजू आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर अमीर राजे, दोघं अष्टपैलू खेळाडू आहेत. टीम मध्ये खेळतो. ओपन करतो. तू देलवाडी चांगला असा चेंडू पंचादा वर्ष होता, तो म्हणजे निर्धाव असा चेंडू आहे. पहिला चेंडू डॉट. वेदांत मोरे खूप चांगली गोलंदाजी करत आहेत. वेदांत मोरे यांचा दुसरासा चेंडू आणि मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न, बॉल राहतोय तो निर्धाव. 2 चेंडूच्या समाप्तीवर स्कोर झालाय म्हणजे 0. तीर्थ 11 संघाला 35 रन पाहिजेत जिंकायसाठी. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव. वेदांत मोरे चार चेंडू वेदांत मोरेचे. चारही चेंडू निर्धाव असे चेंडू होते. भागेश पाटील यांनी कानमंत्र दिला असेल त्यांना नक्कीच. शॉट आणि लांब लचक मारलेला षटकार. मीत संख्ये लाईव्ह आहे. थँक्यू डीजे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर झाला तो म्हणजे 6. बघूयात शेवटचा चेंडू वेदांत मोरे कशा पद्धतीने टाकतात. फेस करतील ते सुजेंद्र पिंपले. ओ टेकन बाय विकेट कीपर अँड इट्स OUT आउट. फर्स्ट विकेट डाउन फॉर तीर्थ 11 टीम. फर्स्ट डाऊनच्या स्वरूपात आले ते म्हणजे सुदेश मोरे कोपरंचे अष्टपैलू खेळाडू सुदेश मोरे. बघूयात कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. एडी एडीनी पूर्ण मॅच मध्ये एक जरी मॅच पकडली तर त्याला कमिटी तर्फे 5,000 रुपये. गोलंदाजी करत आले ते म्हणजे लोचन तामोरे, दांडी गावाला बिलॉंग करणारे उत्कृष्ट असे फलंदाज एवं गोलंदाज. बघूयात कशी गोलंदाजी करतायत. त्यांना फेस करतील ते म्हणजे अमीर राजे.
पहिला चेंडू चांगलंच क्षेत्ररक्षण एडीकडून. यंग टॅलेंट. चांगलासा चेंडू. चांगलासा फुलटॉसचा चेंडू कव्हर्सच्या दिशेने खेळलेला भागेश पाटील हरवत आहेत पण चौकार. छोटा पॅकेट बडा धमाका. आशिष आता फलंदाजीसाठी आलेत ते म्हणजे मनोज घरत. सरावलीचे उत्कृष्ट असे क्रिकेट प्लेयर. विशाल जाधव सरांचा सहर्ष स्वागत टॅप्स क्रिकेट कमिटीकडून. शेवटचा असा चेंडू लोचन तामोरेंचा. बघूयात कसा फेस करतील मनोज काका. वाईड. पंच दर्शवतात तो म्हणजे वाईड चेंडू. एक रनाने स्कोर पुढे जाईल. स्कोर झाला तो म्हणजे 14. लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलेला चेंडू भागेश पाटील. बघूयात कशा पद्धतीने फिल्डिंग करतायत आणि चांगलंच क्षेत्ररक्षण. आणि पंचांनी रिव्ह्यूची मागणी केली आहे. आउट. OUT आउट.
12 चेंडू 20 धावेची गरज, अटीतटीची मॅच आणून ठेवली आहे. बरी 35चं टार्गेट होतं, छोटं टार्गेट होतं आणि त्याला मोठं केलंय. पहिला बॉल डॉट आलाय. क्या बात आहे आशिष गोलंदाज. सेमीफायनल मध्ये जाण्याची ही लढत आहे. जो संघ विजय होईल तो मात्र आपल्याला पाहायला मिळेल सेमीफायनल मध्ये. षटक क्रमांक 30, आणखीन एक चांगला बॉल. चेंडू चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एकदा बसेल. विकेटचा विचार केला तर मला तर वाटते 3 ते 4 विकेट आता मात्र गमावलेत. 3 विकेटवर. मागच्या मॅच मध्ये मनोज भाऊने खूप चांगली बॅटिंग केली होती. 4 चौकार त्याच्या फळीतून आले होते. 4 षटकार आले होते फळीतून, माफ करा. फुटबॉल चांगल्या वेगाने मात्र चेंडू टाकला जातोय. एक धावेने मात्र स्कोरबोर्ड पुढे जाताना. 3 बॉल फेकून झाले. 3 बॉल मध्ये 2 धावा खर्च केलेत, म्हणजेच 9 चेंडू आणि 18ची गरज. प्रत्येक चेंडूवर 2ची सरासरी इकडे मेंटेन करावं लागेल. 2 बॉल 9 बॉल आणि 18 धावा. पुन्हा एकदा चांगला बॉल किपरच्या हातामध्ये जात असताना जेडी मात्र किपरच्या भूमिकेत. डॉट बॉल. तीर्थ 11 वर्सेस एशले ऑल स्टार. चांगला बॉल. आणखीन एक मात्र आपल्याला पाहायला मिळतोय डीप मध्ये. चित्ररक्षक वेदांत आहे. 1 रन मिळेल. काय गोलंदाजी आशिषची. धारदार गोलंदाजी होत असताना अचूक टप्पा, बेदक मारा. 7 मध्ये 17 पाहिजेत. एडीने जर कॅच घेतला तर प्रथमेश कडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. दुखापत आहेत थोडे, चित्यावर बघू शकतात. पुढे येऊन शेवटच्या बॉलवर कडक प्रहार. मी पहिलेच म्हटलं, जोपर्यंत मनोज घरत मैदानामध्ये आहे मॅच कुठे जाऊ शकते. 1 ओव्हर 11ची गरज. चला फिल्डिंग टीम थोडी घाई करा. 6 बॉल मध्ये 11ची गरज. गोलंदाज गोलंदाजी मार्क वर तयार. भागेश शेवटच्या बॉलवर षटकाराला आणि आता चर्चा करण्यास भाग पाडलं. टेन्शन दोन्ही बाजूला आहे. सुपर 4 मध्ये जाणार कोण, सेमीफायनलचं तिकीट मिळणार कोणाला, हे प्रश्नचिन्ह आहे. फटका सजवला. पहिल्याच बॉलवर चेंडू जात असताना डीप मध्ये 1 तर नक्की येईल. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 25. स्कोर कार्ड वर 5-10. भर ना त्याच्यात, भर ना, भरून आण ना त्याच्यात. आण तू पाणी. हा खरा बॉल. हुकचा फटका. चेंडू चाललाय सीमा पार. येतोय चौकार. 4 मध्ये आता पाहिजे 6.
ओव्हर डालना था 13 ओव्हर था ये. 4 बॉल 6ची गरज. खेळ बदलून टाकला अगदी मात्र सिनियर खेळाडू मनोज घरत मॅन फ्रॉम सरावली. सुपर खेळ आणि फिनिश करतोय वाटते मॅचला. ओ कॅच. इथे फटका फसलाय. मनोज घरत बॅक टू डगआउट. असं वाटलं होतं की फटका जेव्हा सजवला तेव्हा खेळ खल्लास होईल का, परंतु आशिषने बरोबर नजर ठेवली बॉलवर आणि शेवटच्या क्षणाला एक चांगला कॅच. आता बॉल असतील 3 बॉल मध्ये बनवायचे 6. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. तुषार. तीन मध्ये 6ची गरज. तयार गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर भागेश. शेवटचा अंतिम षटक आणि निर्णय षटक. शॉर्ट बॉल. खराब बॉल. क्षेत्ररक्षण खूप तगडा आहे. टाळ्या वाजवायला पाहिजे जोरदार. ओहो आशिष यांचे सुपुत्र. त्याला माहिती आहे पप्पाची टीम आहे आणि आपल्याला जर पुढे खेळायचं असेल तर फिल्डिंग चांगली करावी लागेल. काय स्टॉप केलाय. 2-5. फटका सजवला. इथे मात्र पिंटू बाईच प्रयत्न करते. चेंडू अडेल का नाही येणार. चेंडू निघून जाणार पार. 4 धावा. 1 मध्ये 1. खराब बॉल हाताळला. कंपल्सरी चेस आहे. टार्गेट आणि इथे 34 धावा स्कोरबोर्ड वर लागलात आणि 1 धावेची आता गरज येऊन राहिलोय. मागचा बॉल पिंटू भाऊ अडवू शकले नाही. चेंडू गेला सीमा पार 4 धावेसाठी. डॉट आला तर मात्र फिल्डिंग टीम विन. इथे बघूया डॉट येईल का. जन्नत मूवी का डायलॉग याद आ रहा है. जीतने की उम्मीद और हारने का डर. इस बीच में जो टेंशन वाला वक्त होता है ना, कमाल का होता है. और वही वक्त चलता हुआ दोनों टीमों के बीच. अब किसको मिलेगा फाइनल का टिकट. कौन बनेगा हीरो देखना होगा. 1 बॉल 1 रन. पैसा वसूल मॅच. इकडे काय घडतंय. इकडे काय घडतंय. वाईड आलाय म्हणजे मॅच संपलेली आहे. खेळ कल्ला तीर्थ 11 ने केले प्रवेश सेमीफायनल मध्ये.